मिळतील पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर दुसरी इनिंग 6:11 होत आहेत आणि आई गावदेवी साई संघाने इथे बॅटिंगचा निर्णय घेतला. अनिकेत मोकल आणि त्याच्या सोबतीला आशु मोकल हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आयोजक सतीश शेठ केनी साहेब यांनी अनाउन्समेंट केले की येत्या दिवाळीमध्ये संपूर्ण दादरपाडा टीमचे खेळाडू असतील, आज उपस्थित असणारे आई एकविरा इव्हेंट्स लाईव्ह वाले, अंपायर, कॅमेरामॅन, कॉमेंटेटर्स सर्वांना घेऊन थेट गोव्याला जाणार आहेत. ही सूचना आम्हाला आता मिळाली. साईराज कासकर यांचा मी विशेष कौतुक करून त्यांनी चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली. गौरव गायकवाड सबसे कातिल गौरव गायकवाड त्यांची भूमिका फार महत्वाची होती आजच्या दिवसामध्ये. त्यांचा मी विशेष कौतुक करतो इथे. आणि चला मॅच कडे आता जाऊया, जिथे शेवटचा सामना जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये. अनिकेत मोकल आणि त्याच्या सोबतीला आशु मोकल क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरले. पहिले षटक घेऊन आशिष मते बॉलिंग ट्रॅक वरती तयार. सांघिक पहिले षटक घेऊन आशिष मते राईट आर्म ओव्हर द विकेट्स न. या मॅच मध्ये पंचांची भूमिका आपण निमिष मोहितेला पाहताय आणि चेतन भोईर यांना आपण पाहू शकतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगली अंपायरिंग राहिले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. निमिष मोहिते, ओमकार, तदनंतर चेतन, रोहित. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार बीट केला. अनिकेत मोकलला डॉट बॉल न केले सुरुवात. आशिष मतेची गोलंदाजी. फक्त 12 बॉल खेळायचे आहेत आणि त्यामध्ये जर 5-6 डॉट बॉल आले तर अडचणी वाढतील. साई संघ पहिला तर डॉट आला. यावेळी हा फटका दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. अंपायरचा इशारा, इट्स अ वाईड बॉल अवे फ्रॉम बॉडी. चांगला डिसिजन, थोडंसं दूर होता बॉल, त्यामुळे पंचांनी वाईड बॉल घोषित केला. एक धाव संख्येत ऍड करूया आपण. बिनबाद एक बॉलचा खेळ देखील झाला. 12 बॉलची मॅच आहे, त्यामुळे कमीत कमी 4 ते 5 षटकार जर या इनिंग मध्ये लागले तर एक मोठा स्कोर बनला जाईल. आणि तो या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष अनिकेतच्या विकेटकडे देखील आहे. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी. पंच पुन्हा एकदा आपल्याकडे इशारा करतात. आणखीन एक वाईड बॉल. लगातार 2 एक्स्ट्रा रन या ठिकाणी खर्च केल्यात आशिष मते या खेळाडूंना. चांगला संघ आहे या विभागामध्ये सुरुंगपाडा आणि गत वर्षीचं हंगाम चांगले राहिले त्यांच्या टीमसाठी. आणि जेव्हा यंगस्टर चांगले खेळतात तेव्हा संघ चांगलाच पुढे जातो. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु रन साठी इंटरेस्टिंग नाहीये अनिकेत. त्याला ठाऊक आहे फक्त 12 बॉलची मॅच आहे, त्यामुळे जे काही बॉल खेळायचे आहेत ते स्वतः खेळावे लागतील. परंतु 2 बॉल डॉट राहिल्या. थोडासा दबाव, कदाचित प्रेशर आणि या दबावामध्ये अनेक वेळा आपण विकेट्स देखील मिळताना गोलंदाजांना पाहिल्यात. त्यामुळे हा चान्स आहे आता गोलंदाजाला. थोडासा दबाव ते आणखीन टाकतील का? मागील 3 मॅचेस मध्ये चांगली चेसिंग मध्ये विनिंग झालाय साईड संघ, पण तो कॅप्टनने इथे डिसिजन केला की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. हा धाडस किती महागडा ठरेल. ओ लॉस केला बॉलला आणि इथे हवेच्या वेगानं बॉल जाईल लॉंग बाउंड्री पार. षटकार. मागच्या बॉलवरती स्ट्राईक का दिली नव्हती याचं उत्तर दिलं.
आणि तो आपली छोटे छोटे जे हॉलंडियर्स आहेत त्यांचं कौतुक करूया. ते लॉंग ऑनला फिल्डिंग करतात, परंतु जसा बॉल लॉंग ऑफला आला लगेच तिथपर्यंत ते पोहोचले. याच कारणास्तव या स्पर्धेमध्ये एकही बॉल आतापर्यंत गेला नाही. त्यामध्ये आणखीन एक हॉलंडियर्स आता ऍड झालेत. बाहुबली वेशवीचे आमचे संकेश संकू धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत 8 धावा. चांगला टेक ऑफ, बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला. आणखीन एक डॉट बॉल. या शेवटच्या मॅच मध्ये संघर्ष करावा लागला आई गावदेवी साई संघाला. आणखीन एक डॉट बॉल. चांगल्या फॉर्म मध्ये राहिला यंदाच्या हंगामामध्ये आई गावदेवी साई संघ. बरेचसे यंगस्टार खेळाडू नवीन नवीन चेहरे संघामध्ये पाहायला मिळाले आणि अनिकेतच्या नेतृत्वाने हा संघ खेळतोय. परंतु ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न दोन्ही टीम्स आहे. सुरुंगपाडा संघाचे समर्थक देखील म्हणत असतील की इथपर्यंत पोहोचलोय तर ही ट्रॉफी आता जिंकावीच लागेल. तर दुसरीकडे साई संघाची देखील हीच अपेक्षा आहे. समोर मारलाय, व्हाट अ शॉट, इट्स अ कडक षटकार. 120 मीटर हा षटकार, लॉंग अँड स्ट्रॉंग, सर्वाधिक लांब षटकार, जवळजवळ 120 मीटर. आणि आम्ही कॉमेंट्री करतो 130 मीटर आणि हा षटकार 120 मीटर वर आला. दर्जेदार षटकार. शेवटचा बॉल बाकी आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता लाईन मागे खेचले. आणखीन एक डॉट बॉल आणि षटक क्रमांक पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. धाव फलकावरती धावत आई गावदेवी साई संघाच्या बिनबाद 14 धावा. धाव फलकावरती धावा लागल्या 14 धावा आणि शेवटचं षटक आहे. सनी आला गोलंदाजी ट्रॅकवरती लास्ट ओव्हर मध्ये. सनीला आपण पाहतो. धाव फलकावरती धावा लागल्यात आतापर्यंत 14. या ओव्हर मध्ये रन्सच्या शोधात आई गावदेवी साई. अशु मोकल तयार. मिस्टामिंग हवेमध्ये राहिला बॉल. कॅचची संधी परंतु फार दूर आहे. परंतु स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. एकच धाव घेतली अनिकेतनं. स्कोर पोहोचलाय 15 वरती. सनीचं हे षटक. किती धाव संख्या मिळतील या ओव्हर मध्ये? धाव फलकावरती 15 धावा. समोर आमचा अतिथी कक्ष. आज बऱ्याचशा मान्यवरांची गर्दी आम्ही तिथे पाहिली. तो आमचा कॉमेंट्री बॉक्स आज समोर आहे. अगदी वरून आम्ही कॉमेंट्री करतोय. बरेचसे प्रेक्षक पाहतात की नक्की कॉमेंट्री कुठून सुरू आहे. आणि तो आपण पाहू शकाल मंचाच्या अगदी साईडला आमचा VIP डायज, कॅमेरामॅन, ऑपरेटिंग, तदनंतर कॉमेंट्री सुरू आहे जिथे. खाली राहिला बॉल. पुन्हा एकदा फ्लंबर झाला. अनिकेत एक झाले. कदाचित दुसरीसाठी त्याला धावावंच लागेल कारण स्ट्राईक घ्यायची आहे आणि धावत सुटल्या अनिकेत आणि थ्रो राहिलाय खराब. पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्यात. बाईकचा इशारा केला अंपायर्स निमिष मोहिते यांना. पण पाहत्या धाव फलक आता पुढे जाईल. धाव फलकावरती 17 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. पण तू खुश नसणार आहेत साईचे समर्थक कारण त्यांना ठाऊक आहे आतापर्यंत रन्स कमी पाहायला मिळाल्यात. फक्त 17 धावा. अद्यापही 4 बॉलचा खेळ राहिला आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये अनिकेत याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा तो पूर्ण करून देईल का? ओव्हर द विकेट्सनं सनी तयार. आडव्या बॅटनं मारलाय आणि बॉल चाललाय थेट रोडच्या कडे. बॉल जाईल सीमा पार. आणखीन एक उत्तुंग असा खणखणीत षटकार दिला अगदी रस्त्याकडे हा बॉल. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या. अनिकेतच्या अगदी 103 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट झाल्यात. 103 धावा काढणारा एकमेव खेळाडू आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि ते नाव आहे अनिकेत मोकल. रन मशीन ऑफ साई टेनिस क्रिकेट. 12 षटकार आणि 4 चौकार ज्यामध्ये समाविष्ट आहेत. 103 शतक ठोकलाय. फक्त 32 बॉल तो स्पर्धेमध्ये खेळलाय आणि त्याच्या बॅट मधून आल्या टोटल 103 धावा. पण तो अद्याप संघर्ष संपला नाही अनिकेतचा. या ओव्हर मध्ये अद्याप रनची गरज आहे.
पुढे टाकला बॉल, फुलर लेनचा बॉल होता. जेव्हा जेव्हा फुलर लेनची बॉलिंग झाली तेव्हा तेव्हा या मॅच मध्ये अडचणी आल्यात अनिकेत समोर आणि चांगलं जज केलं गोलंदाजाने अनिकेतच्या बॅटिंगला. स्कोर पोहोचला धाव फलकावरती 23. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 धावा धाव फलकावरती. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्हचा दणका, बॉल येईल सीम षटकार आणि या 6 धावेनं संघ पुढे जाईल. 29 धावा. इथे गोलंदाजाने थोडीशी मिस्टेक केली, चुकी केली, फुल टॉस टाकला आणि अनिकेतने सोडला नाहीये फुल टॉस बॉल. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर एक चॅलेंजिंग स्कोर या मॅच मधला पाहायला मिळेल. 35-36 अपेक्षा तर जरूर आहे साई टीमला देखील, पण तो आता पोहोचला 29 वरती. सनी कमबॅक करावा लागेल. एका डॉट बॉल हा शेवटचा येईल का? परंतु समोर अनिकेत तयार. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय आणि या शेवटच्या बॉलवरती मिळतात 4 धावा आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त, जिथे आई गावदेवी साई संघानं बॅटिंग करत असताना धावा जमा केल्या 33 आणि हा सामना जिंकण्यासाठी मयूर स्मृती सुरुंगपाडे टीमला काढावे लागतील. येणारे 12 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता आणि एकदा जोरदार टाळा उद्या अनिकेत मोकलसाठी. 113 धावा, हाय स्कोरिंग रन. एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्या बॅट मधून एवढ्या धावा पाहायला मिळाल्या आणि आज ते नाव अक्षरशः दुमदुमले या क्रीडांगणामध्ये. 113 धावा. वेल प्लेड अनिकेत. जर तुम्ही ऑन दी स्क्रीन पाहता काय दर्जेदार खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा ग्रामीण फॉर्मॅट खेळतो, आयकॉन फॉर्मॅट, तेव्हा नेहमीच या खेळाडूची एक वेगळी चर्चा राहते आणि या सध्याच्या घडीला दादरपाड्याच्या क्रीडांगणामध्ये देखील त्याच नावाची हवा राहिली. तीच दहशत पाहायला मिळाली आणि आता समीकरण आहे येणारे 12 चेंडू 34 धावेची आवश्यकता. मयूर स्मृती सुरुंगपाडा या संघाला जिंकण्यासाठी 34 बनवाव्या लागतील. कोण पोहोचेल आज थेट फायनल मध्ये? 10 मॅचचा प्रवास आपण पाहिलाय आणि आता 11व्या मॅच नंतर आपल्याला एक ट्रॉफी जिंकणारा संघ पाहायला मिळेल. टोटल 12 संघ पाहिले, त्यामध्ये 10 सामने आपण कव्हर केले आणि 11व्या मॅच मध्ये रिझल्ट दडला की उद्या नक्की या ग्राउंड वरती कोण येईल. उद्या फायनलचा दिवस आणि पाहू शकता तुम्ही उद्याचा अगदी लॉट्स आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडू तुम्ही ऑन द स्क्रीन पाहताय. पलक स्पोर्ट्स वेशवी टीम उद्या खेळणार आहे. त्या टीम मध्ये परेश ठाकूर धुतू, अनिकेत मोकल साईचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्श 11 जांभूळपाडा त्यांच्या विरोधात खेळणार आहे विश्वजित ठाकूर मोठ्या आणि जीवित मात्रे हे आयकॉन खेळाडू असतील. दुसरी मॅच भूमिका चिर्ले आणि सचिन स्मृती जासई. भूमिका चिर्ले टीम मध्ये चैतन्य पाटील, रत्नदीप चौधरी वळवलीचा गोलंदाज. सचिन स्मृती जासई टीम मध्ये अक्षय पवार, सावळे, प्रथमेश मात्रे पिट्टू पुंडेचा खेळाडू. अर्णव यंगस्टर बेलपाडा टीम, त्यामध्ये वैभव पाटील कंठवली, अंकेश कामोटकर मोठी जुई हा आयकॉन खेळाडू पाहायला मिळेल. जय हनुमान मोठा खांदा त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या त्या टीम मध्ये समर्थ कडू वेशवी आणि जयेश बोईर भातांचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. नावा 11 नावा टीम उद्या खेळणार आहे निशांत 11 दादरपाडा टीमच्या विरोधात. नावा टीम मध्ये आयकॉन आहे मयूर वाघमारे आणि अजित मुंगाजी आणि निशांत 11 दादरपाडा टीम मध्ये अमित नाईक एकटगर, करण मडवी गावठाण हे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 111 जय हनुमान बोनशेट टीम मध्ये प्रशांत पाटील चिखले आणि सनील फडके विगर हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन चिर्ले टीम त्यांच्या विरोधात फाईट करेल. चंदन तलवार हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. घाटला गावचा हा खेळाडू चंदन तलवार आणि प्रफुल्ल पाटील बोरले चा खेळाडू पाहायला मिळेल. प्रिशा 11 जय हनुमान बेंडकर संघ देखील येईल. त्या टीम मध्ये सूरज पाटील वाघिवलीवाडा, आदित्य पाटील बामण डोंगरे आणि क्रिशा 11 ब्राह्मण करवले. अगदी फार दूरवरून आज उद्याच्या दिवसामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या टीम मध्ये बंटी बद्रिके आणि त्याच्या सोबतीला रोहित घरत हे आयकॉन खेळाडू आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. उद्या म्हणूया की अगदी संडे ब्लॉकबस्टर चित्रपट क्रीडा रसिकांना अगदी एंटरटेनमेंट करणारी स्पर्धा जरूर पाहायला मिळेल. मान्सून ब्लास्ट 2025 फायनलला कोण पोहोचेल याच्याकडे आता लक्ष आपण देतो, जिथे येणारे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. पहिले षटक घेऊन अनिकेत मोकल आल्या. बॅट्समन आशिष आणि त्याच्या सोबतीला सनी. राऊंड विकेट आला अनिकेत. हो हो, पहिला स्लोवर बॉल अगदी कमी गतीने टाकला होता.
ओ नो चान्स, फिल्डर काही करू शकत नाहीये. चकवा दिला फिल्डरला. बॉल ना अचानक अगदी बाउन्स टप्पा उचलला आणि त्याच्यानंतर हा नशिबाचा चौकार. मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमला 4 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार अनिकेत मोकलच्या विरोधात. त्यावेळी आडव्या बॅटने खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू पोहोचला. त्याच्या अगोदर मिड विकेटचा खेळाडू देखील चांगलं जज केलं. चांगली फिल्डिंग म्हणूया. अगदी क्विक हँड चांगलं रिलीज केलं. बॉलला टप्पा पकडल्यानंतर तेवढ्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो देखील. या 2 धाव्याने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 6 धावा लागल्यात 2 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रत्येक ओव्हरमध्ये 17 काढायचे आहेत. 17चा रिक्वायर्ड रन रेट आणि हा सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये चांगलाच घाम गाडावा लागेल तो म्हणजे सुरुंगपाडा टीमला. आणि तो तेवढीच चांगली कामगिरी करायची गोलंदाजीमध्ये. अनिकेतचा बॉल बॅटची एज लागले मागे चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड केली परंतु शेवटच्या क्षणाला बॉल थांबवलाय आणि या गोष्टी कराव्या लागतील. आता फिल्डिंग देखील चांगली व्हायला हवी कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही धाबा वाचवण्यासाठी क्रीडांगणामध्ये उतरलात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 33 काढल्या ज्यामध्ये अनिकेतचा दमखम आपण पाहिला आणि या स्पर्धेमधील हाय स्कोरिंग अगदी सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज राहिला अनिकेत मोकल. 113 धावा आणि बॉलिंग देखील त्याची चांगली पाहायला मिळाली. परंतु ही मॅच जिंकण्यासाठी त्याला देखील प्रयत्न करावे लागतात. परंतु समोर आहे सनी. आज सनीने इम्प्रेस केलंय सुरुंगपाडा टीमसाठी. सचिन तांडेलने चांगली बॅटिंग केली परंतु हेही विसरू नका की सनीनं सलामीला आल्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजांवरती आक्रमण केलंय चांगल्या दर्जाची फटकेबाजी राहिले. कमी गतीने टाकलाय. लेग कट करण्याचा प्रयत्न. अगदी समोरून बॉल टर्न केला वळवला. हातभर वळण देणारी गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज. ऑफकट करण्याचा प्रयत्न. थोडासा आपटला बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती. अंपायरचा इशारा वाईट बॉल. धाव फलकावरती 8 धावा लागल्यात. 17च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हरमध्ये वाटचाल करायची म्हणजे अद्याप 9 धावा जमा कराव्या लागतील येणाऱ्या 2 बॉलमध्ये. लेग कट करण्याचा प्रयत्न. इथे देखील टर्न केलाय. काय टर्न केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. हाय बॉटम ऍक्शन रिदम मध्ये धावत सुटल्या अनिकेत आणि त्याच्यानंतर टप्पा पडला आणि बाहेर वळवत असताना बॅट्समनला जर वाढलं की वाईट जाईल परंतु थेट स्टंपच्या वरून निघालाय. ड्रीम बॉल. पुन्हा एकदा लेग कट परंतु आता पडला महाग कारण पडलाय समोर बॉल आणि टर्न होण्यासाठी चान्स दिलाच नाहीये आणि ते चांगलं पिक केलं सनीनं. बॉलला धाडलाय सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलेला हा षटकार मॅचची नवी संजीवनी निर्माण करेल का. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती धावा आहेत बिनबाद 14 धावा. येणारे 6 बॉल 20 धावेची आवश्यकता. 6 बॉल 20 धावा. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय जो अनिकेतनं मगाशी अगदी ड्रीम बॉल टाकलाय मॅच मधला. काय कट केल्या बॉलला. अगदी ज्या पद्धतीने आपण ऑस्ट्रेलियन टीमचा लेग स्पिनर सर्वाधिक जागतिक महान गोलंदाज शेन वॉर्नची आठवण झाली या बॉलवरती. पडल्यानंतर ऑफस्टंपच्या वरून निघून चाललाय तो बॉल. किती चांगला टर्न झाला. ही खासियत आहे. हे वेरिएशन आहे अनिकेतकडे. बॅटिंग पाठोपाठ बॉलिंग म्हणजे म्हणूया की या टीम मधलं सर्वात्कृष्ट ऑलराऊंडर तो सध्याच्या घडीला तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ड्रीम बॉल. शेवटचे 6 बॉल 20ची आवश्यकता आणि उद्या मॅच ठीक 9:30 वाजता स्टार्ट होणार आहे. समर्थ कडू यांचं आगमन उद्या पहिल्या आय थिंक ते देखील आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. विश्वी टीमचा खेळाडू रायगडचा क्रिस गेल या नावाने ओळखला जातो आणि त्याचं आगमन झालं. सहर्ष स्वागत आपलं देखील. 6 बॉल 20ची मॅच. चुकी केली गोलंदाजानं. इट्स अ नो बॉल. अनिकेत म्हणत असेल की बरं झालं की मोठा फटका आला नव्हता या बॉलवरती परंतु नो बॉल तर मिळाला. फ्री टाइम मुक्तपणे खेळण्याची आता संधी. येणारे 6 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. सुरुवातीला समर्थ यांना देखील विचार पडला कॉमेंट्री कुठून चालू आहे. नंतर त्यांनी मागे वळून बघितलं. अगदी हायफाय त्यांना मंच दिलाय आणि इथून ते कॉमेंट्री करतात. उद्या आयकॉन समर्थ आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 19 धावा. फ्रेडचा बॉल आडव्या बॅटने डाऊन झाले बॅट्समन सुरुवातीलाच आणि त्यामुळे पॉवर जास्त पाहायला मिळाली. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे काय घडलं. खेळाडू सुरक्षित आहेत. पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये. चांगलं रनिंग बिटवीन विकेट.
दत्ता सुरेश सौभाग्यवती लता सुरेश कडू माजी सरपंच यांच्याकडून 501 रुपये. लता सुरेश कडू माजी सरपंच वेशवी ग्रामपंचायत यांच्याकडून स्पर्धेसाठी 501 रुपये. आणखीन एक व्हाईट बॉल. चला हे षटक कदाचित या मॅचला टर्न करेल का, कारण नो बॉल आला, व्हाईट बॉल आला आणि एक्स्ट्रा रन आतापर्यंत खर्च केल्यात आणि एका बॉल मध्ये आतापर्यंत खर्च केल्या धावा 4 धावा, 6 मध्ये 20 हव्या होत्या, 5 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. करण ठाकूरला आपण इन ऍक्शन पाहता येणार आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 16 धावेची अद्याप आवश्यकता. संपूर्ण टीमचं कौतुक करूया. सर्वांनाच बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता की 11 मॅचेस संपूर्ण दिवसामध्ये कशा पार पडतील, कारण उद्घाटन देखील लेट सुरू झालं तरी देखील आपण योग्य त्या वेळेवरती स्पर्धा कंप्लीट करू शकलो. आजचा पहिला दिवस, पण तो उद्या मात्र जास्त वेळ मिळणार नाही आपल्याला, कारण फायनलचा दिवस आहे. आयकॉन येतील, एक्स्ट्रा मॅच देखील आहे, त्यामुळे विनंती करतोय की लवकरात लवकर जेवढी मॅच सुरू करता येईल तेवढी उद्या लवकरात लवकर चालू करा आपण, जेणेकरून ही स्पर्धा एवढ्या उजेड्यामध्ये फायनल व्हायला हवी उद्या. अरे बॅटने खेळला हो, स्वतः गोलंदाजाला आता धावावं लागेल. एक झाले कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो पुन्हा एकदा पोहोचला परंतु पुन्हा एकदा 2 धावा. आता समीकरण शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. हाच संदेश देत असेल अनिकेत की मोठा फटका द्यायचा नाहीये, सिंगल डबल गेला तरी हरकत नाहीये, पण तो मोठा फटका हा चान्स दिला तर पुन्हा एकदा मॅचचं चित्र टेन्शन वाढेल. त्यामुळे इथे चांगली गोलंदाजी म्हणूया आपण. पुन्हा एकदा वापसी केले गोलंदाज करणनं. शेवटचे 4 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. 4-14 समीकरण. हो शॉर्टपिच बॉल टप्प्यात टाकलाय आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची ते सांगता वॉर्न केले गोलंदाजाला. आता बाउन्सर चालणार नाही सांगत असताना अंपायर्स, परंतु मॅच येणारे शेवटचे 3 बॉल आणि अद्याप 14 धावेची आवश्यकता. 3 बॉल 14 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न तयार. गोलंदाज सज्ज होतात आणि इथे पंचांनी नो बॉल घोषित केला. इट्स अ नो बॉल. 3 चेंडू 13 ची आवश्यकता. या मॅचचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा दयानंद मडवी, अक्षय मडवी जे नेहमीच मयूस्मृती सुरुंगपडा टीमचे पुरस्कर्ते अनेक वेळा राहिलेत आणि ते देखील एन्जॉय करतात मॅचला. आता समीकरण 3-13. शेवटचे 3 चेंडू आणि 13 ची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये. पायावरती आदळला बॉल, रनआउटची संधी, एक धाव मिळेल का? इथे नक्की काय घडलंय आणि फलंदाज झालाय धाव बाद आणि आता चान्सेस वाढवलेत आई भवानी साई टीमचे. समीकरण शेवटचे 2 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या टीम साई टीम. शेवटचे 2 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. 2 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. आडव्या पाठनं मारलाय, फटका चांगला जाईल सीमारेषा पलीकडे षटकार. आता शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल 7 धावा. इथे वाईड आला तर 6 राहू शकतात. कंपल्सरी चेसिंग, पण गोलंदाज म्हणत असतील की आता पुढेच टाकू दे बॉल, कारण वॉर्निंग अगोदर मिळाले. जर आणखीन बाउन्सर आला तर एक्स्ट्रा रन मिळू शकते. शेवटचा 1 बॉल 7 धावा. शेवटची मॅच जशी हवी होती तशीच पुन्हा एकदा झाले, परंतु इथे चुकी करेल का गोलंदाज?
चांगला बॉल टाकलाय, फुल टॉस टाकलाय आणि थेट फायनल मध्ये पोहोचलाय. आई भवानी साई संघाने मारले बाजी आणि मान्सून ब्लास्ट निशांत 11 दादरपणात या स्पर्धेमध्ये पहिला संघ मिळालाय जो पोहोचलाय थेट फायनल मध्ये. अभिनंदन अनिकेत मोकल आणि अभिनंदन टीम साई संघ. आणि आज आशिष मोकल यांचा वाढदिवस. अगदी टीमला मोठी पार्टी. ज्या पद्धतीने 1 बॉल 5 ची गरज असताना ज्या खेळाडूने षटकार मारला आणि तदनंतरचा प्रवास पुढच्या 3 मॅचेस मध्ये कमाल करत